नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध शहराला, ज्याचं नाव आहे अमरावती। चला तर मग जाणून घेऊया या शहराचं खास वैशिष्ट्य, इतिहास, पर्यटन स्थळं आणि इथली खासियत। अमरावतीचा इतिहास। अमरावतीचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचं आहे। या शहराचं प्राचीन नाव उमरावती होतं, ज्याचा अर्थ देवीचा शहर असा होतो। देवी अंबाबाईचे अत्यंत पूजनीय मंदिर इथे आहे। याचबरोबर हे शहर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याशीही संबंधित आहे। अमरावतीचा इतिहास पेशवे काळात महत्त्वाचा मानला जातो आणि या शहराने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींना जन्मसुद्धा दिला आहे। अमरावतीची भौगोलिक रचना आणि अर्थव्यवस्था। अमरावती हे विदर्भ विभागातील एक प्रमुख शहर आहे। भौगोलिकदृष्ट्या अमरावती ही समुद्र सपाटीपासून 340 मीटर वेढलेली आहे। शहराच्या पूर्व भागाकडे पोहरा व चिरोडीच्या टेकड्या आहेत। मालटेकडी ही शहराच्या मध्यभागी आहे। तिलाच शिवटेकडी म्हणून सुद्धा ओळखले जाते, कारण या टेकडीवर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा मोठ्या उंचावर आहे। मालटेकडीची उंची 60 मीटर आहे। पूर्वेकडे 2 मोठे तलाव आहेत, एक म्हणजे छत्री तलाव आणि दुसरे म्हणजे वडाळी तलाव। महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात अमरावती शहर वास्तव्यास आहे। या शहराभोवती शेतकरी आणि कृषी कार्यात गुंतलेली एक मोठी लोकसंख्या आहे। कपाशी, सोयाबीन, तूर आणि संत्रा हे येथील मुख्य पिकं आहेत। याशिवाय अमरावतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखानेही विकसित होत आहेत, ज्यामुळे इथल्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो। नुकताच झालेल्या राष्ट्रीय PM विश्वकर्मा कार्यक्रमात वर्धा येथे PM मित्रा पार्कची 20 ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली। राज्यातील पहिले PM मित्रा पार्क हे वस्त्रोद्योग उद्यान अमरावतीत उभारण्यात येणार असून त्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। हा करार 1320 कोटीचा करण्यात आला, ज्यात 4 उद्योगांशी हा करार झाला। प्रधानमंत्र्यांच्या मते यात 1 लाख प्रत्यक्ष तर 2 लाख अप्रत्यक्ष रोजगार विदर्भात उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फायदा होणार असल्याचे प्रधानमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केले। हम देश भर में ऐसे ही 7 PM मित्र पार्क स्थापित कर रहे हैं। हमारा विजन है फार्म टू फाइबर, फाइबर टू फैब्रिक, फैब्रिक टू फैशन, फैशन टू फॉरेन। यानी विदर्भ के कपास से यही हाई क्वालिटी फैब्रिक बनेगा और यहीं पर फैब्रिक से फैशन के मुताबिक कपड़े तैयार किए जाएंगे। ये फैशन विदेशों तक एक्सपोर्ट होगा। इससे किसानों को खेती में होने वाला नुकसान बंद होगा, उन्हें उनकी फसल की अच्छी कीमत मिलेगी, उसमें वैल्यू एडिशन होगा। अकेले PM मित्र पार्क से ही यहां 8 से 10 हजार करोड़ रुपए के निवेश की संभावना है। इससे विदर्भ और महाराष्ट्र में युवाओं के लिए रोजगार के 1 लाख से ज्यादा नए अवसर बनेंगे। या योजनेबद्दल सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा। अमरावतीचे पर्यटन स्थळे। अमरावती हे धार्मिक आणि निसर्गप्रेमी दोघांसाठीही एक आदर्श ठिकाण आहे। अंबादेवी मंदिर हे प्राचीन मंदिर अमरावतीचं मुख्य धार्मिक स्थळ आहे। इथे अनेक भाविक दरवर्षी येतात। मेळघाट व्याघ्र प्रकल्प। अमरावतीच्या जवळ असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे। इथे वाघांसोबतच इतर अनेक वन्यजीव पाहायला मिळतात। चिखलदरा। चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे, जे पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे। येथील हिरवीगार दऱ्या, धबधबे आणि निसर्गरम्य दृश्य मनमोहक आहेत। सांस्कृतिक महत्त्व। अमरावतीत अनेक सण आणि उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात। गणेशोत्सव, दुर्गापूजा, नवरात्र, मकर संक्रांत हे काही खास सण आहेत। इथल्या लोककला आणि नृत्य संस्कृती देखील इथल्या विविधतेचं प्रतीक आहे।
अमरावतीचं शैक्षणिक आणि सामाजिक योगदान. अमरावतीचं शैक्षणिक क्षेत्रही अत्यंत समृद्ध आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे राज्यातील एक प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. या शहरातून अनेक समाजसेवक, लेखक, कलाकार आणि राजकीय नेते जन्माला आले आहेत. तर मित्रांनो, अमरावती हे एक सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचं शहर आहे. येथील सौंदर्य आणि विविधता यामुळे हे शहर आपल्या हृदयात नेहमीच एक खास स्थान राखतं. तुम्हाला अमरावतीबद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवा आणि रोमांचक माहितीने. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद.